आज आपल्याला एकदम झटपट तयार होणारी शिमला मिरचीची भाजी तयार करायची आहे। आता शिमला मिरचीची भाजी तयार करण्यासाठी आपण एक मोठ्या आकाराची शिमला मिरची छान स्वच्छ अशी धुवून मोठ्या तुकड्यामध्ये आपण चिरून घेतलेली आहे। आता कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल घातलेला आहे। तेलावरती आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिट आपल्याला मिरचीला छान असं परतून घ्यायचं आहे। 2 मिनिट मी मिरची छान तेलावरती परतून घेतलेली आहे। मिरची छान मऊ झालेली आहे। आता भाजून घेतलेली मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान तापल्यानंतर आपण मोहरी घातलेली आहे। मोहरी आपल्याला छान फुटू द्यायची आहे। त्यानंतर मी यामध्ये जिरे घातलेले, जिरेही आपले छान फुललेले आहे। एक किसून घेतलेला आपल्याला मीडियम साईजचा कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपण कुटून घेतलेला अद्रक आणि लसण घालून घेतलेला आहे। अद्रक, लसण आणि कांदा आपण तेलावरती छान असा परतून घेतलेला आहे। एक टमाटा आपण किसून घेतलेला आहे, ते टमाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। टमाटा देखील आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। टमाटा देखील आपले छान मऊ झालेला आहे। यामध्ये आता आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये जिरे पावडर घातलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये धने पावडर घातलेला आहे। पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी आपण यामध्ये हळद घातलेली आहे। चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। मसाल्याला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मसाल्यामधून तेल सुटत आहे। यामध्ये आपल्याला 1.5 चमचा दही घालून घ्यायचं आहे। आंबट नसलेलं दही मी या ठिकाणी घेतलेलं आहे। दही घातल्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये दही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याला सतत हलवत राहायचं आहे। मस्त मसाल्यामधून तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। तेलावरती परतून घेतलेली मिरची आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता भाजीला आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपल्याला भाजीला छान असं शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहे। झाकण मी उघडून घेतलेले आहे। भाजी आपली छान शिजलेली आहे। 1.5 चमचा आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलेलं आहे। भाजी आपण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट भाजी आपण शिजून घेतलेली आहे। मस्त अशी आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे। छान दाटसर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। ऑफिसचा टिफिन असेल किंवा स्कूलचा टिफिन असेल, त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने झटपट तयार होणारी ही भाजी तयार करू शकता। न आवडणारे देखील आवडीने खातील एवढी चविष्ट अशी आपली ही भाजी तयार होते। बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही, पण एकदा तुम्ही या पद्धतीने ही भाजी तयार करून बघा। न आवडणारे देखील आवडीने खातील एवढी चविष्ट अशी आपली ही दुधी भोपळ्याची भाजी तयार होते। आता दुधी भोपळ्याची ही भाजी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 कवळी दुधी घेतलेली आहे। दुधी भोपळ्यावरील साल न काढता आपण याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहे। आतील जो बियाचा भाग असतो तो देखील मी या ठिकाणी काढलेला नाहीये। आता आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि एक टमाटर घालून घ्यायचं आहे चिरून घेतलेलं। दोन्ही आपण कच्चं यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आता हे वाटण मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान तापू द्यायचं आहे आपल्याला। तेल छान तापल्यानंतर मी यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुटलेली आहे। त्यानंतर आपण जिरे घातलेले आहेत। जिरेही आपले छान फुललेले आहेत। तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे। आता हे वाटण आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। 1 चमचा आपण यामध्ये काळा मसाला घातलेला आहे। घरातील कुठलाही साठवणीचा मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता। अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचापेक्षा कमी आपण हळद घातलेली आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। आता हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत। मसाल्यामधून तेल सुटलेले आहे। मसाले आपण छान परतून घेतलेले आहेत। यामध्ये आता आपल्याला दुधी भोपळ्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि फोडी आपल्याला मसाल्यावरती छान अशा परतून घ्यायच्या आहेत। फोडी आपण मसाल्यामध्ये छान अशा परतून घेतलेल्या आहेत। 2 चमचे आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो। यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे। भाजीला आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट शिजून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। भाजी आपली छान शिजलेली आहे। थोडासा रस्सा असलेला किंवा थोडीशी ग्रेव्ही असलेली आपण ही भाजी तयार करून घेतलेली आहे। दुधी आपली छान शिजलेली आहे। मस्त अशी आपली चमचमीत झणझणीत दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। ऑफिसच्या टिफिनसाठी देखील तुम्ही दुधी भोपळ्याची ही भाजी तयार करू शकता। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आज आपल्याला बनवायची गवारच्या शेंगाची एकदम झटपट तयार होणारी भाजी। गवारच्या शेंगाची भाजी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी गवारच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत। अद्रक आणि लसण आपण कुटून घेतलेलं आहे। एक मीडियम साईजचा टमाटा आपण बारीक असं चिरून घेतलेला आहे। एक कांदा आपण या ठिकाणी बारीक असं चिरून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। 1.5 चमचा आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। 1.5 चमचा आपल्याला भाजून घेतलेल्या तिळाचं कूट घालायचं आहे। यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चव देखील छान येते। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान तापल्यानंतर मी यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी आपली छान फुटलेली आहे। त्यानंतर आपण जिरे घातलेले आहेत। जिरेही आपले छान फुललेले आहेत।
यामध्ये आता आपल्याला लसण आणि अद्रक घालून घ्यायचं आहे। आता लगेचच मी यामध्ये कांदा घातलेला आहे। कांदा, अद्रक, लसण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। कांद्यातील जो कच्चेपणा आहे तो पूर्ण कमी झालेला आहे। यामध्ये आता आपल्याला टमाटर घालून घ्यायचं आहे। आता टमाट्यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये कांदा लसण मसाला घातलेला आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेले आहे। पाव चमचा आपण यामध्ये हळद घातलेली आहे। पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। टमाटे छान मऊ शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे। एखाद मिनिटभर आपल्याला टमाटे छान असं शिजून घ्यायचं आहे। झाकण उघडून घेतलेले आहे। टमाटे आपले छान शिजलेले आहे। यामध्ये आता आपल्याला गवारच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत। गवारच्या शेंगा आपल्याला मसाल्यावरती 3 ते 4 मिनिट छान अशा परतून घ्यायच्या आहेत। शेंगा आपण छान अशा परतून घेतलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला कूट घालून घ्यायचं आहे। भाजी आपण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। शेंगा शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे। भाजीला आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट छान असं शिजून घेऊया। भाजी आपली एकदम छान अशी शिजलेली आहे। झटपट तयार होणारी गवारच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायची एकदम झटपट तयार होणारी वांग्याची भाजी। वांग्याची भाजी तयार करण्यासाठी मी 4 ते 5 वांगे घेतलेले आहेत। वांगी मी छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। वांग्याला काही काटे असतील ते काटे देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता वांग्याच्या मध्यभागी आपल्याला एक चिरा मारून घ्यायचा आहे। आता हे वांग मी अशा पद्धतीने चिरून घेतलेलं आहे। चिरून घेतलेले जे वांग आहे ते लगेचच आपल्याला पाण्यात घालून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये मी आधीच मीठ टाकून घेतलेलं आहे। आता वांग्याच्या भाजीसाठी छान वाटण तयार करून घेऊया। कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून त्यावरती मी एक उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे। आता लगेचच यामध्ये मी खोबरं घालून घेत आहे। 1 चमचा तीळ घालून घ्यायचे आहे। तीळ, खोबरं आणि कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। अद्रकचा तुकडा एक घालून घ्यायचा आहे। सोबतच आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। एक कच्चा टमाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छान असा वाटून घ्यायचा आहे। वांगे देखील आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत। कढईमध्ये मी परत अर्धा चमचा तेल घातलेला आहे। त्यावरती आपण कट करून घेतलेले वांगे घातलेले आहेत। वांगे आपल्याला एखाद मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत। वांगे छान परतून घेतलेले आहेत, काढून घ्यायचे आहेत। कढईमध्ये आणखी थोडंसं तेल घालायचं आहे। जिरे मोहरी घालून घ्यायची आहे। जिरे मोहरी आपली छान फुटलेली आहे। त्यानंतर तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। वाटण देखील आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत। 2 चमचे काळा मसाला घातलेला आहे। अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा हळद घातलेली आहे। मसाल्यामधून छान तेल सुटलेलं आहे। भाजून घेतलेली वांगी यामध्ये घालून घ्यायची आहेत। वांगी आपल्याला मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर देखील आपण भाजीला छान मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण ठेवून मी 4 ते 5 मिनिट भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे। भाजी बघू शकता तुम्ही, एकदम मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। तर भाकरी सोबत ही भाजी अप्रतिम लागते। पोळी सोबत देखील खाऊ शकता, भातासोबत देखील खाऊ शकता। तर व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आणखीन एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद। आज आपल्याला बनवायची एकदम झटपट तयार होणारी भेंडीची भाजी, ते देखील थोड्या वेगळ्या पद्धतीने, ताटामध्ये न घेणारे देखील आवडीने खाते एवढी चविष्ट अशी आपली भेंडीची भाजी बनवून तयार होते। आता भेंडीची भाजी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी भेंडी घेतलेली आहे। भेंडी मी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। धुवून घेतलेली भेंडी मी कोरडी करून घेतलेली आहे। भेंडीच्या मागचा आणि पुढचा भाग आपल्याला थोडासा कट करायचा आहे। भेंडी आपल्याला 2 तुकड्यामध्ये कट करून घ्यायची आहे। मोठ्या तुकड्यामध्ये आपण भेंडी कट करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। पाव चमचा हळद घालायची आहे। अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि भेंडीमध्ये आपल्याला हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे। आता ही भेंडी आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे। कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेले आहे। तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। एक कांदा आपण मोठ्या तुकड्यामध्ये कट केलेला आहे। तो कांदा आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे आणि तेलावरती आपल्याला जरा वेळेला परतून घ्यायचा आहे। कांदा आपण तेलावरती छान असा परतून घेतलेला आहे। कांदा आपण काढून घेतलेला आहे। त्या कढईमध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आणि भेंडी देखील आपल्याला छान अशी परतून घ्यायची। भेंडीला आपण जे बेसन पीठ लावून घेतलेले ते छान असं भाजेल इतपत आपल्याला ही भेंडी गरम करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मी मध्यम आचेवरती ठेवलेली आहे। भेंडी आपण छान अशी परतून घेतलेली आहे। भेंडीला लावलेलं बेसन पीठ देखील छान भाजलेलं आहे। आता भेंडी आपल्याला काढून घ्यायची आहे। कढई मी धुवून घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेले आहे। जिरे मोहरी छान फुटल्यानंतर आपण यामध्ये एक कांदा घातलेला आहे, किसून घेतलेला। कांदा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे। कढीपत्त्याचे काही पानं देखील घातलेले आहेत। कुटून घेतलेलं अद्रक आणि लसण यामध्ये आपल्याला घालायचं आहे। कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला एक टमाटर घालून घ्यायचा आहे। टमाटर देखील मी किसून घेतलेला आहे। टमाटर देखील आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। 1 चमचा आपण काश्मीरी लाल तिखट घातलेले आहे। अर्धा चमचा आपण लाल तिखट घातलेला आहे। थोडीशी हळद घातलेली आहे। पाव चमचा आपण यामध्ये धने पावडर घातलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये जिरे पावडर घातलेला आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। चवीपुरता आपण यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। मसाला आपण तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला दही घालायचे 2 चमचे। दही घातल्यानंतर मसाला आपल्याला परत एकदा छान असा फेटून घ्यायचा आहे। मसाला आपला छान तयार झालेला आहे। मसाल्यामधून छान तेल सुटलेलं आहे। आता भाजून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची आहे। भाजून घेतलेला कांदा देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे। मसाल्यामध्ये आपल्याला कांदा आणि भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे।
1 वाटी पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। भाजीला आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिट आपल्याला भाजीला छान असं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर मी झाकण उघडलेलं आहे। भेंडीची भाजी आपली एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। रंग बघू शकता, भाजीची ग्रेव्ही बघू शकता, छान भेंडी शिजलेली देखील आहे। अशी जर भेंडी ताटामध्ये असेल तर नको नको म्हणणारे देखील मागून खातील, एवढी चविष्ट अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा।